जय शिवराय पशुपालक मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, पावसाळा हा पशुपालकांसाठी किती धोकादायक असू शकतो आणि पावसाळ्यात किती चॅलेंजेस पशुपालकांना सामोरं जावं लागतं, किती अडचणी येतात, या संदर्भातले व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर सातत्याने टाकलेले आहेत पावसाळा चालू झाल्यापासून। आणि अनेक पशुपालकांना त्याचा फायदा देखील झालेला आहे की आपल्या प्राणी आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार कशा पद्धतीने करायचे याच्या संदर्भातलं त्यांना चांगल्यापैकी मार्गदर्शन त्यातून मिळालं। परंतु आपण ह्या गोष्टी सातत्याने सांगत असतो तरी देखील काही पशुपालकांचं प्राण्यांकडे पाहण्याचा किंवा पावसाळ्यासाठीचं नियोजन योग्य पद्धतीने करण्यामध्ये चुका करतात। आणि आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये एक साधारणतः आपल्याकडे असा एक पद्धत आहे किंवा तसा एक समज असतो की पावसाळ्यामध्ये आपल्याकडे बांधांना, शेताच्या बांधांना असेल किंवा जवळपास आपल्याकडे डोंगर असतील तर त्या डोंगरांच्या साईडला ओढ्यांना चांगल्यापैकी हिरवं गवत फुटलेलं असतं। त्यामुळे बरेचसे पशुपालक आपल्या शेळ्या असतील, गायी असतील, म्हशी असतील तिकडे चारायला नेत असतात पावसाळ्यामध्ये। परंतु ह्या गोष्टी आपल्या पशूंसाठी, आपल्या प्राण्यांसाठी किती धोकादायक असतात हे आपण नेहमी सांगत आलेलो आहे पशुपालकांना, तरी देखील काही पशुपालक याच्याकडे दुर्लक्ष करत असतात। आणि दुर्दैवाने मग काही घटना अशा दुर्दैवी घडतात पशूंच्या बाबतीमध्ये की आपले पशु आपल्या चुकीच्या नियोजनामुळे किंवा आपल्या हलगर्जीपणामुळे पशु दगावण्याची शक्यता असते। तर मित्रांनो, अशीच एक घटना, अशी एक दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यामध्ये घडलेली आहे। त्या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते कुटुंब पूर्णपणे दूध व्यवसायावर अवलंबून असलेलं असं कुटुंब आहे आणि त्यांच्याकडे एक 7-8 गायी, 2 बैल अशा पद्धतीचं पशुधन त्यांच्याकडे होतं। त्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे किंवा सरावानुसार त्यांनी मागचे 3-4 दिवसापूर्वी आपल्या गायींना जे गवत बांधांना वगैरे बाहेर उगवतं ते गवत त्यांना गायींना खायला दिलं किंवा गायी तिकडनं चारून आणल्या त्यांनी। तर त्याचा त्यांना अशा पद्धतीने त्रास झाला की त्यांच्या गायींना ते गवतातून विषबाधा झाली आणि विषबाधा झाल्यामुळं त्यातल्या 5 गायींचा मृत्यू झाला। तर मित्रांनो, ही इतकी दुर्दैवी घटना आहे, ही कोणत्याही पशुपालकाच्या बाबतीत घडू नये, परंतु आपण चुका करतो आणि त्याचा परिणाम पशूंना भोगायला लागतो। त्यामुळे ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये। त्यासाठीचा आज आपण व्हिडिओ हा करतोय। मित्रांनो, पशुपालकांना ज्या ज्या गोष्टींपासून त्यांचं पशुधन वाचवण्यासाठी मदत होईल अशा गोष्टी पशुपालकांपर्यंत पोहोचवणं एक पशुपालक म्हणून आपलं काम आहे आणि ते आपण करत असतो। आपण आपल्या पशुधनाची काळजी व्यवस्थित घ्या। पावसाळा सुरू असल्यामुळे पावसाळ्यातील जे आजार होतात पशूंना त्यांच्यापासून रोखण्यासाठी कसे उपाय करायचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत। तुम्ही व्हिडिओ सगळे व्यवस्थित पहा आणि तरी देखील तुम्हाला काही त्यातून अडचणी येत असतील तर तुम्ही संपर्क नक्की करा। आपण एक पशुपालक म्हणून तुम्हाला नक्की सहकार्य करू। मित्रांनो, आपण आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपण सबस्क्राईब केलं तर हा चॅनल अधिकाधिक ग्रो करेल आणि अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ जे पशुपालना संदर्भातले आपल्या चॅनलवर येतात ते अधिकाधिक पशुपालकांपर्यंत पोहोचायला त्याची मदत होईल। तर आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया। जी घटना नगर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे राहाता तालुक्यामध्ये, ते कुटुंब एक शेतकरी कुटुंब आहे। शेतीसोबतच जोडधंदा म्हणून त्यांचा दुग्ध व्यवसाय देखील आहे आणि त्यांच्याकडे एक 7-8 गायी, 2 बैल असं पशुधन त्यांच्या गोठ्यामध्ये होतं। मित्रांनो, त्यांनी आपल्या पशूंना जे गवत दिलं खायला तर ही पावसाळ्यात उगवणाऱ्या ज्या वनस्पती असतात त्यापैकी त्या वनस्पती होत्या। त्याच्यामध्ये ढोलांबा वनस्पती असते, काटेमाट असते किंवा कुंद्रा गवत असतं। ही सगळी गवतं जी पावसाळ्यामध्ये उगवतात या वनस्पती, ह्या आपण आपले पशु तिकडे बांधावर जातात, डोंगरा साईडला जातात, तिकडे खात असतात। आपलं त्याकडे एवढं लक्ष नसतं, परंतु हे वनस्पती, ही गवतं किती विषारी असू शकतात हे आपण समजून घ्या मित्रांनो।
तर त्यांनी आपल्या गायींना हे गवत दिल्यानंतर त्या गायींना त्रास सुरू झाला आणि तो त्रास रात्रीच्या सुमारास त्या गायींना त्रास सुरू झाला. त्या गायींना चक्कर येऊन गायी पडायला लागल्या खाली. तर त्यांनी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांना बोलवल्यानंतर डॉक्टरांनी जेवढे शक्य होते तेवढे उपचार केले, परंतु त्यांना त्यातल्या 5 गायी वाचवता आल्या नाहीत डॉक्टरांना. 5 गायींचा मृत्यू झाला आणि हा कालावधी फार गेला नाही. याच्यामध्ये फक्त 2-3 तासामध्ये ह्या घटना घडून गेली. परंतु ह्या विषारी गवतांचा जो परिणाम होतो तो परिणाम काय असतो हे आपण समजून घेऊया. मित्रांनो, जी गवत पावसाळ्यामध्ये बाहेर उगवत असतात त्या गवतांवर खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या रोगांचे जंतू असतात. ते गवत आपल्या प्राण्यांनी खाल्यानंतर त्यांनाही त्याचे इन्फेक्शन होतं आणि ते आजारी पडत असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये चाऱ्यातून झालेल्या इन्फेक्शनमुळे प्राण्यांना हागवण लागणे किंवा त्यांची पचनशक्ती बिघडणे, ताप येणे अशा गोष्टी ह्या इन्फेक्शनमुळे होत असतात. तर या गायींच्या बाबतीत काय घडलेलं आहे की हे कुंदरा गवत असेल, ढोल आंबा असेल किंवा काटेमाठ सारखी ही गवतं खाण्यात आल्यामुळं त्या प्राण्यांची पचनशक्ती बिघडली. त्या प्राण्यांचं पचनशक्ती बिघडल्यामुळे त्यासोबतच त्यांचे रक्ताभिसरण जे होतं, ब्लड सर्क्युलेशन ज्याला म्हणतो, ते देखील खूप स्लो झालं होतं आणि सोबतच त्यांची श्वसन संस्था आहे ती श्वसन संस्था पूर्णपणे बंद झाल्यामुळे त्यांना श्वास घेणं देखील अवघड होऊन गेलं होतं. सो हे परिणाम हे होत असतात. तर हे परिणाम का होतात, तर ह्या गवतांमध्ये नायट्रेट नावाचा एक घटक असतो. सो हे नायट्रेटचं प्रमाण या गवतांमध्ये खूप जास्त असतं आणि हे नायट्रेटचं प्रमाण कधी वाढतं त्या गवतांमध्ये आधी, तर ज्या वेळेला पाऊस कंटिन्यू चालू असतो, 5 दिवस 7 दिवस 1 आठवडा वगैरे असा पाऊस ज्या वेळेला सुरू असतो, ज्या वेळेला ऊन पडत नाही, त्यावेळेला त्या गवतांवर सूर्यप्रकाश न पडल्यामुळं त्यातलं नायट्रेटचं प्रमाण हे अधिक वाढत जातं आणि हे अधिकचं वाढलेलं प्रमाण जे हे पशूंसाठी घातक असतं. त्या वाढलेल्या नायट्रेटच्या प्रमाणामुळे पशूंची रक्ताभिसरण क्षमता जी असते, त्यांचं ब्लड सर्क्युलेशन खूप कमी होतं, रक्त घट्ट होतं. श्वसन संस्था पशूंची काम करणं बंद करतं, त्यांना चक्कर येते, पशूंचं पचनशक्ती बिघडते, त्याच्यानंतर ताप येतो, थंडी वाजते. तर ह्या गोष्टी पशूंना मोठ्या प्रमाणात ह्या नायट्रेटच्या अतिप्रमाण झाल्यामुळे होत असतात. त्यामुळे असे नायट्रेट सारखे अनेक घातक घटक ह्या गवतांमध्ये असतात, अनेक जंतू असतात. त्यामुळे त्याचा त्रास आपल्या पशूंना होतो. आपल्या पशुधनाला दगावलं तर त्याचं नुकसान आपलं होतं. आता ज्या कुटुंबाच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, आपण विचार करा मित्रांनो, जे शेतकरी कुटुंब आहे आणि पशुधन त्यांच्याकडे चांगल्या प्रमाणात आहे, दुग्ध व्यवसाय हा त्यांचा जोडधंदा आहे. दुग्ध व्यवसायावर बऱ्यापैकी अवलंबून असलेल्या कुटुंबातल्या 5 दूध देणाऱ्या गायी जर दगावल्या तर त्या कुटुंबाची जी हानी झालेली आहे ती भरून नाही येणार. त्यांचं नुकसान खूप मोठं आहे. खूप दुर्दैवी घटना त्यांच्या बाबतीत ही घडलेली आहे. परंतु यातून आपण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे मित्रांनो, की आपण आपलं पशुधन वाचवणं ही आपली जबाबदारी असते आणि पावसाळ्यामध्ये बाहेरच्या गवतांमुळे, चाऱ्यामुळे जे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात ते आपण टाळले पाहिजेत. आता या गायींच्या बाबतीत जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये पोस्टमॉर्टम वगैरे झालेलं आहे गायींचं. त्याचा रिपोर्ट सरकारी डॉक्टरांनी येऊन पंचनामा करून ते जिल्हा परिषदेकडे दिलेलं आहे आणि त्यातून त्यांना नुकसान भरपाईची देखील मागणी केली जाणार आहे. परंतु नुकसान भरपाई ही शासनाकडून आपल्याला किती प्रमाणात मिळते? 5 गायी गेलेल्या आहेत. 5 गायी गेल्यानंतर एका गायीची किंमत जेवढी आज बाजारात आहे तेवढी सुद्धा नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे आपण आपलं पशुधन वाचवता कसं येईल, सुरक्षित कसं ठेवता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. अशा ज्या घटना घडतायत त्या घटना आपण टाळल्या पाहिजेत. यासाठीच आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. ही माहिती सर्व पशुपालकांच्या हितासाठी आपण पशुपालकांपर्यंत पोहोचवतोय. आपण देखील हा व्हिडिओ अनेक होईल तितक्या शक्य तितक्या पशुपालकांपर्यंत शेअर करा. प्रत्येक पशुपालकांपर्यंत ही माहिती पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.